या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। पंढरपूर शहरात अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत। अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये एकवाक्यता नाही। अतिवृष्टीने बाधित शहरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी सोमवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। येथील प्रांताधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। शहरातील नागरिक आणि अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। पंढरपूर शहरातील रस्ते पाऊस आणि दळणवळणामुळे खड्डेमय झाले आहेत। शहरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे येथील नागरिकांची तारांबळ उडत आहे। अतिवृष्टीमुळे शहरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घरादारात शिरले आहे। या घरांचे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी अनिल सावंत यांनी केली। पंढरपूर तालुक्यातील काही गावात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे घरांचे आणि शेतीचे तात्काळ पंचनामे करावेत असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला, परंतु शासन आणि येथील प्रशासन यांच्या बोलण्यात एकवाक्यता नाही, पंचनामे करताना जाणवले आहे। याबाबतचे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याशी चर्चा करून महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्यावयास लावण्याचे काम राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत यांनी केले। या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले, नागेश गंगेकर, दीपक वाडदेकर, सुरेश नेहतराव, आदित्य फत्तेपूरकर, माऊली आबाकाळे, अक्षय गंगेकर, अमर सूर्यवंशी, सतीश शिंदे, सुमित ढेबे, श्याम गोगाव, अक्षय नवत्रे, गणेश माने, आशा जमदाडे, गोकुळ धोत्रे, महेश अधटराव, किरणराज घाडगे, संतोष सर्वगोड यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।